आज पुणे महानगरपालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रकाशित होणार आहे। यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र येणार आहेत। तर पुणेकरांचे जाहीरनाम्याकडे लक्ष लागलेले पुण्यात काका पुतण्या एकत्र लढतायत। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, आज सुप्रिया सुळे अजित पवार एकाच मंचावर असतील, दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रकाशित होणार आहे, काय अधिक अपडेट? अंकिता, खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणातली एक मोठी घडामोड देखील ही मानली जाणार आहे, कारण का गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये दोन भाऊ एकत्र आलेले होते आणि पुण्यामध्ये दोन राष्ट्रवादी स्थानिक लेवलला एकत्र आल्यानंतर पुण्यातले भाऊ आणि बहीण जे आहेत ते एकत्र येत आहेत। त्यातच अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावरती पत्रकार परिषद घेऊन राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याची घोषणा होते आणि त्यांचा संयुक्तिक जाहीरनामा जो आहे तो जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे। त्यामुळे मागील कित्येक दिवसांपासून आपल्याला सांगितलं होतं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात किंवा हे दोघं जण एकच आहेत। या सगळ्यावरती जे आहे ते आता काही प्रमाणामध्ये शिक्कामोर्तब जो आहे तो केलेला पाहायला मिळतोय आणि सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की दोन्ही राष्ट्रवादी म्हणून अजित पवार हे सगळं कॅम्पेनिंग जे आहे, जे ह्या निवडणुका ज्या आहेत त्या लीड करत आहेत आणि सुप्रिया सुळे आज पहिल्यांदाच पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर पुण्यामध्ये येत आहेत। कारण का पहिल्यांदा ज्यावेळेस प्रशांत जगतापांनी भूमिका घेतली होती त्यावेळेस सुप्रिया सुळेंनी सांगितलं होतं की राष्ट्रवादीकडून मी या सगळ्या निवडणुका ज्या आहे त्या लीड करेल, परंतु तसं न होता अजित पवारांनीच त्या सगळ्या निवडणुका लीड केलेल्या पाहायला मिळत आहेत। दोन्ही राष्ट्रवादीचं जागा वाटप ठरल्यानंतर अजित पवारांनी ज्या पद्धतीने निवडणूक हातामध्ये घेतली त्यामुळे सुप्रिया सुळेंना संधी जी आहे ती या सगळ्यामध्ये मिळालेली नव्हती। त्यामुळे सुप्रिया सुळे आज पहिल्यांदाच पुण्यामध्ये येत आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादी म्हणून जो काही जाहीरनामा प्रकाशन केलं जात आहे त्याला उपस्थित त्या राहणार आहेत। केवळ सुप्रिया सुळेच नाही तर अजित पवार, सुप्रिया सुळे, अजित पवारांच्या पत्नी, राज्यसभेच्या खासदार असणाऱ्या सुनेत्रा पवार देखील या पत्रकार परिषदेला उपस्थित असणार आहेत। आमदार रोहित पवार असणार आहेत आणि या सगळ्यांकडून मिळून दोन्ही राष्ट्रवादीचा एकत्रित असा जाहीरनामा जो आहे तो काही वेळामध्ये म्हणजे 9 वाजता जो आहे तो प्रकाशित केला जाणार आहे। त्यामुळे नेमकं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर काय घोषणा ज्या आहेत त्या पुण्यासाठी केल्या जात आहेत आणि मात्र रोहन, पुणेकरांच्या एकंदरीतच मुख्य समस्या कुठल्या आहे आणि या जाहीरनाम्यामध्ये यावरती भाष्य होण्याची काही शक्यता आहे का? खरं तर मागील काही दिवसांपूर्वी देखील अजित पवारांनी पत्रकार परिषद पुण्यामध्ये घेतलेली होती आणि एक नवीन अभियान सुरू केलेलं होतं, 1 आलाम आणि 5 काम अशा पद्धतीचं ते अभियान आहे आणि त्याच्यामध्ये अगदी पुण्याच्या बेसिक गोष्टी की प्रत्येक घरापर्यंत नळ पोहोचवणे, नळातून पाणी येणं, ट्रॅफिकची जी समस्या आहे ती ट्रॅफिकची मोठी समस्या आहे त्याच्यावरती काम करणं, प्रदूषण असेल, पुण्यातलं प्रदूषण मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढताना पाहायला मिळतंय, त्या गोष्टी म्हणजे अगदी मूलभूत ज्या गरजा आहेत त्याच्यावरती काम झालेलं नाहीये आणि त्याच्यावरती टीका जी आहे ती सातत्याने भाजपवरती केली जात होती आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवरती नाही परंतु जे पुण्यामधले त्रिकूट आहे त्या त्रिकुटावरती जे आहे ते अजित पवारांनी टीका केलेली होती आणि याच मुद्द्याला धरून अजित पवारांचा हा कदाचित सगळा जाहीरनामा असू शकतो। काही महत्वाच्या मोठ्या घोषणा ज्या आहेत त्या केल्या जाऊ शकतात, कारण काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यामध्ये होते आणि त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडे नगर विकास खातं आहे, तर नगर विकास खात्याच्या माध्यमातून काय करू शकतो मी, तर ते जे छोटे छोटे घरं आहेत किंवा छोट्या छोट्या जागा आहेत त्यांना जो काही कर भरावा लागतो तो कर मी माफ करून टाकेल, अशा प्रकारची घोषणा त्यांनी केलेली होती। परंतु आता अर्थमंत्री अजित पवार आहे, त्यांच्याकडे अर्थ खातं आहे, त्यामुळे अर्थ खात्यातून पुण्यासाठी काय दिलं जातंय याची उत्सुकता जी आहे ती पुणेकरांना देखील पाहायला मिळते। त्यामुळे मूलभूत गरजांकडे, अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे अजित पवारांनी गेल्या काही दिवसांपासून ही निवडणूक केलेली होती। काही काळ पहिले 2-3 दिवस जे आहे ते मोठ्या मुद्द्यांवरती म्हणजे पुण्याची गुन्हेगारी असेल किंवा घायवळ असेल या प्रकरणाकडे ही निवडणूक जाते काय असं वाटलं होतं। मुरलीधर मोहोळांनी थेटपणे अजित पवारांसोबत संघर्ष जो आहे तो करण्याचा काहीसा प्रयत्न केलेला होता। अजित पवारांनी त्यांच्यावरती टीका केलेली होती, जैन बोर्डिंग संदर्भात त्यांनी जय जिनेंद्र म्हणत टीका केलेली होती। त्यामुळे त्या बाजूला निवडणूक न जाता विकासाच्या मुद्द्याकडे हळूहळू निवडणूक जी आहे ती येताना पाहायला मिळते आणि आता नेमकं जाहीरनाम्यात काय आहे ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।